द्या वकील साहेब आली जाऊ बापू आले आमची. हॅपी बर्थडे सूर्य साहेब. आभारी. आश घ्या. चला चा झालं का? एक काम झालं. गोष्टीची काळजी घेऊ. वकील साहेब आम्ही काय म्हणतो आता पुढची कामं तुम्ही आत निवांत बसून करा की. आम्ही जरा आमच्या जावई बापूंची गप्पा मारतो. वाढदिवस आहे त्यांचा. बस बस बस. जावई बापू आज आम्ही तुम्हाला तुमच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आमचे घड्याळ गिफ्ट करणार आहोत. आमचं हे घड्याळ आम्हाला लय लाडकं आहे बरं का. आम्ही कधीच हे आमच्यापासून दूर ठेवत कारण हे घड्याळ आमच्यासाठी लय लकी. आणि आजच्या या शुभदिनी आम्हाला असं वाटतं का तुमचं बी नशीब आमच्यासारखंच फळफळावं. आणि म्हणून वाढदिवसाचं हे तुम्हाला गिफ्ट. अहो डॅडी नको मला घड्याळ. एवढं महागडं घड्याळ माझ्या हातात नाही शोभून दिसणार. तुम्ही एवढा मोठा मला मान देताय ना तेच माझ्यासाठी लय. आणि हे घड्याळ तुमच्या हातातच शोभून दिसत ते तुमच्याकडेच राहत. आम्ही प्रेमान देतोय. डॅडी हे लकी घड्याळ आहे तुमच्यासाठी. तुमचा फक्त आशीर्वाद द्या मला बस. ठीक आहे. आता तुमचं मन आमकस काय मोडायचं. तुम्ही जावई बापू आहे आमची. तुळजा अगं अशी अचानक काय आली तू? काय झालं? हे काय? तुझ्या अंगठ्याला शाई काय? हे होय. अगं दरवर्षी ना डॅडी माझा अंगठा घेतात कागदावर. कुठले कागद? आणि अंगठा का घेतात? ते नाही माहित. तुळजा डॅडी घेतात म्हणल्यावर माझ्या चांगल्यासाठीच काहीतरी करत असणार ना. मला ते पेपर्स बघायचे. तुळजा तुझा विश्वास नाही डॅडींवर? सूर्या मी तुझी बायको आहे. मलाही कळू देत ना की माझ्या नवऱ्याचे नक्की कशासाठी अंगठे घेत आहे. पण काय गरज आहे त्याची? बघू दे तिला. नाही तर तिच्या मनात आमच्याबद्दल संशय वाढत जायचा बा. तिला असं वाटायचं का तुझं ते एवढंच घर आहे ना ते आम्ही आमच्या नावावर करून घेतो काय. वकील साहेब आतले पेपर घेऊन या. हा बघ. काय झालं ग? किती फसवणूक केली तुझ्या नवऱ्याची आम्ही. आणि तुझी अशी दातखिळ का बसली? सांग की तुझ्या नवऱ्याला काय येते. तुळजा काय यात? लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, तुझा आणि तुझ्या बहिणींचा. नाही कसे आमच्या जावई बापूंना इंग्रजी कळत नाही बा जरा.
मराठीत सांग समजवतो. हा? तुझा आणि तुझ्या बहिणींचा आरोग्य विमा, जीवन विमा. आम्ही इसकटून सांग. कसे लहानपणापासून तुमची न तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेत आलोय बुवा. आता होऊ नये असं कधी, पण तुला काय झालंच तुझ्या बहिणींकडे कोण बघणार? हा? म्हणून तुझ्या वतीनं आम्ही सगळे विम्याचे पैसे भरत आलो आजपर्यंत. आता आमची चूक एकच झाली का आम्ही कोणाला सांगितलं आणि तुला बी सांगितलं आणि आम्हाला ते आवडत बी नाही. केलेल्या कामाचा गाजावाजा कशाला करायचं? जुने जाणते सांगून गेलेले दान असं करावं का या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही. पण आता हिने केला गाजावाजा, काय आता बोलायचं? जाऊ दे. डॅडी, एवढं मोठं मन कुठं आणता हो तुम्ही? तुमचं पाय धुवून पाणी पिऊ का तुमच्या पायापाशी राहू तेच कळना झाले मला. मी करू नका. आमच्या लेकीला तेवढं सुखात ठेवा म्हणजे झालं. तोळजा, डॅडींची माफी माग. सूर्या, अरे पण मी काय बोललो? डॅडींची माफी माग. सॉरी डॅडी, माझं चुकलं. असू दे ग, चालायचंच. पोरांनी चुका करायच्या आणि मोठ्याने त्या पदरात घ्यायच्या असतात. लेकीवर बाप कधी रुसतो का? हा, जा दे. केलं माफ तुला. डॅडी, सुखी राहा, सुखी सुखी. येतो. हा, वय. सूर्या, सूर्या, अरे तुळजाला संकट घेऊन जा की. एकटी आली ना, जाताना एकटी जाऊ शकते. कामं नाहीत का तुम्हाला? भांडणं पण संपली. मांजर मांजरान कधी वाघ पकडलेला बघितलीस का? मांजरान ते पकडावं काय ते उंदीर चुचुंदरी. वाघाच्या नादाला लागू नये. अशीच वागत राहिलीस ना, आणि नवरा तुला हितच सोडून जाईल. आणि हित राहिलीस तर तुझं काय होईल तुला चांगलं माहिती आहे. तेव्हा जा, गेल्या घरी तू नाही, गेल्या घरी तू सुखी राहा. जा. भागे, तू एकटी कशी घरी आलीस? अरे दादा, आम्ही आणलं तिला. तुम्ही? हा, अरे तू फोन घरी विसरून गेला ना, मग आम्हीच आणलं. बरी आहेस ना तू? त्रास होत नाही ना तुला? भागू, तू कधी आलीस आणि आता कशी आहेस? थोडा थकवा आहे, पण आता बरी आहे. ते बघ तिकडे रिपोर्ट. थँक गॉड, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण आता वेळेवर औषधं घ्यावी लागतील, स्पेशली मल्टीव्हिटॅमिन्स, जेणेकरून तू लवकर बरी होशील. माझी वहिनी विटॅमिन आहे की मला लवकर बरं करायला, तिच्यामुळे मी लवकर बरी होईल. दादा, ते धनु दीदी म्हणत होते की कालचा केक तसाच आहे. चल ना केक कापूया. हो सूर्या, चल आपण केक कापूयात. सगळे आलेत तर बर्थडे सेलिब्रेट करूयात ना. भागे, आता मूड नाही माझं. मला माहित आहे तुझा मूड का नाहीये. तू रागावलायस ना,
पण का काय झालं? दादा वहिनी तुमचं परत भांडण झालंय का? दादा वहिनीवर चिडलायस का? मॅटर काय आहे नक्की हा? काही नाही, आहे आमचं काहीतरी नवरा बायकोचं. तुम्हाला काय करायचंय? हो ना सूर्या? हो, आहे आमच्या नवरा बायकोचं काय. तुम्हाला काय करायचंय? आम्हाला काय करायचंय म्हणजे आम्हाला केक खायचंय, ते पण कालपासून. दादा तू आता जर केक कापायला नाही बोलला ना तर आम्ही समजून घेऊ की तुम्हा दोघांचं मोठं भांडण झालंय म्हणून. अगं नाही झालेलं. काही नाही झालं ना? मग केक कापूया? बरं ठीक आहे, चला. हा चल चल मी केक आणते. नाही धरू दीदी, तू नको, मी आणते, तू खाऊन टाकशील. पटकन आण. भारी सजवलं की. बागे धर. दादा मला कुठं, बहिणीला भरव. मला आवडतं, मला म्हणतात. हा मी देते तर मला दे. नाही मला दे ना. थांब ग. थँक्यू. तुझा राग गेला ना? कोण म्हणलं? माझा सगळा राग अजून गेलेला नाही तुळस. तुम्हाला वचन दे, इथनं पुढं डॅडींच्या आणि माझ्यामध्ये येणार नाही, त्यांच्यावर संशय घेणार नाही, कधीच कसलाच बिनबुडाचा आरोप करणार नाही. मी वचन दिल्याने तुला जर समाधान मिळत असेल तर मी तुला वचन देते. यापुढे माझ्यामुळे तुझ्या आणि डॅडींच्या नात्यात कुठलाच कडवटपणा येईल असं मी काही करणार नाही. दादा केक राहिला तोवर खाऊन घे, नंतर माझी गॅरंटी नाही, कळलं? हे घे. सूर्या, तुला नाही माहित तू मला कसल्या चक्रव्यूहात अडकवलंयस. तुला बरं वाटावं म्हणून मी तुला हे वचन देते, पण दुसरीकडे माझ्यासाठी तुझ्यासमोर डॅडींचा खरा चेहरा आणणं हेही खूप गरजेचं आहे. तुला त्रास न होऊ देता मला हे आता सगळं करावं लागेल. आता इथून पुढे मला जे काही करावं लागेल ते फार विचार करून करावं लागेल. मला शब्द दिला होतास ना तू कंदी पेढे खायला येशील म्हणून. आला नाहीस ते नाही, पण माझ्याशिवाय केक पण कापलास होय. चिरंजीव, आता तरी कामगिरी फत्ते केलीत का परत काहीतरी नवीन घोळ घातला? झाली एकदा चूक म्हणून काय परत परत होणार आहे का? चिरंजीव, लढाई करत असताना लढणाऱ्याचं चारी बाजूला बारीक लक्ष असावं लागतं. कुठून बाण येतोय, कुठून गोळी येते, नाही ते ही टांगते तलवार आपल्या डोक्यावर पडायची. कधी कधी तर आपला शत्रू एकदम ल्याचाप्याचा असतो, काहीच करत नाही. आपण केलेल्या चुकाच आपल्याला खड्ड्यात घालतात. तोच खड्डा बुजवून आलोय. सीसीटीव्ही फुटेजचा प्रॉपर बंदोबस्त केलाय. आपण शाळेत जेवणात आहे ना जे औषध टाकलं होतं ना, नेमकं तेच फुटेज उडवून टाक.
आता कुणाला बी काय बी कळणार नाही. तर इथून पुढे गुन्हा करताना गुन्हेगाराच्या डोक्यानं विचार करायला शिका. म्हणजे असं नंतर पुरावे नष्ट करायची गरजच पडणार नाही. शिरतंय का डोक्यात? वय डॅडी. पप्पी सॉरी. अगं लक्षातच नाही राहिलं. इकडंच आलो मी घराकडं. आणि घराकडे आल्यावर पुरी सगळ्या मागं लागल्या ना, 10 केक काप, केक काप, केक काप. मग कापून टाकला. तू केक खाणार? राजू हा पप्पीसाठी केक आणला. हा आणते. हा केक खाणार ना तू? नाही हे घे, रडू नको. राग गेला ना? नाही अजून केक पाहिजे. अजून अजून पाहिजे? गेला? झालं भरून? चला आता औक्षण करणं बाकी आहे ना तुझं? राजू औक्षण बाकी आहे ना याचं? हो हो, मी आत्ताच औषधाची तयारी करून येते. ये बस इथे. बहिणी घे. हा राजू मी मोठी आहे ना. घे. ये इथे. हॅपी बर्थडे दादा. भागो. काय झालं? ए ओरडतोय कशाला? काय तुम्हाला पण ओवाळायचंय का? आमच्या दादाला आम्हाला गिफ्ट द्यायचं. हा म्हणूनच काजूला तिकडे पाठवला. सरप्राईज. उड्या ये. दादा हे घे. हे आमच्याकडनं. होय आता तुम्ही एवढं मोठं झाला का? काय कशाला नाही तिथे पैसे खर्च करताय? नकोय मला गिफ्ट. अरे दादा खर्च काय आला त्यामध्ये? तू किती आमच्यावर खर्च केलाय. आमच्या घरात कुणी आजारी पडलं, आम्हाला पैसे पाहिजे असले, तू असंच विचार न करता पैसे हातावर ठेवतोस. कधी त्याचा हिशोब पण नाही केला. हे गिफ्ट आहे आमच्याकडनं. घे. दादा तू आमच्यासाठी लय केलेस. तू सारखं आम्हालाच देत राहिलास. आमच्याकडून थोडं काहीतरी घे की मग. अरे पण काय दादा गिफ्ट नाही ना घेतलं तर मी दुकानात काय मला नाही येणार. हा मी दुकानात आलो ना तर अजिबात काहीच काम करणार. हा आणि काम केलं तर पगार पण नाही घेतलं. मी तर सगळं काजूच संपवून. हा मी पण संपवतो. ए बाबांनो, ते मला परवडायचं नाही. त्याकडे गिफ्ट हे घे. बघू काय? बघ. दादा लयच भारी की. हे बघ.
बर्थडे. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे.